हेच आहे की एक मालिका संपल्यानंतर पटकन दुसरं काम आणि चांगलं काम स्टार प्रवाहासारख्या चॅनलवरती करण्याची संधी मिळणं, हेच सुख आहे. आणि प्रेक्षक प्रेक्षक वाट बघणं आणि पहिल्यांदा असं झालं की जोडी रिपीट होते, तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हेच सुखकर गोष्ट आहे. वेल डन. आम्ही दोघं एकमेकांना आपण जी मेहनत केली आहे आणि पुन्हा 4 महिन्यात आपण परत आलो आहे. सो वेल डन यार. मी यश सारखा नाही आहे. मी थोडासा मला जे पाहिजे ते मी मिळवायचा प्रयत्न असतो माझा. बट यश असा का आहे की तो बंदिस्त किंवा तसं का फील करतो? नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आले कुडाळला आणि निमित्त आहे आपले खास कलाकार आणि ॲक्च्युली खास जोडी आहे जी खूप महाराष्ट्राला प्रचंड आवडते आणि ते नवीन मालिका घेऊन येतात आपल्या स्टार प्रवाहावरती. कसे आहात तुम्ही दोघं? खूप छान. कशी आहेस? मस्त. खूप सुंदर दिसतेस. काहीतरी तुझा वेगळा लुक आता बघायला मिळतोय आम्हाला आणि एकदम पारंपरिक कोकणातली मुलगी आहे ती जो ॲक्च्युली तुला कोकणी भाषा येत नाही बोलायला, स्टील तू ट्राय करतेस. तुझे प्रयत्न कसे सुरू आहेत? अर्थात सुरुवातीला फसतायत पण मला ही भाषा खूप आवडते. त्याच्यातला जो गोडवा आहे तो खूप आवडतो. ती ऐकायला खूप छान वाटते. त्याच्यामुळे मी प्रयत्न करते आणि कुठेच वाया नाही जाणार आहे. त्याच्यामुळे ही भाषा शिकायला मिळते आपल्याला या भूमिकेच्या माध्यमातून. त्याच्यामुळे मला आनंद आहे. ॲक्च्युली तू जेव्हा प्रोमोमध्ये आम्ही तुला मालवणी बोलताना बघितलं होतं तेव्हा असं वाटलेलं ही खूप प्रयत्न करते, पण तुझ्या बोलण्यातून स्टाईलने खूप खूप म्हणजे अगदी गोड वाटत होतं. असं वाटत होतं की ॲक्च्युली नॅचरल ती बोलतेय. सो वाटलंच नाही की तुला येत नाही ती भाषा. तुझे प्रयत्न सफल होत आहेत. मला तुम्हा दोघांना ॲक्च्युली प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही एवढे फिट अँड फाईन कसे आहात? कारण तुम्ही सडन लुक चेंज केलाय आणि तो बघताना असं वाटतच नाही की तुम्ही ते आहात जे जयदीप आणि गौरी होते ते. सगळ्या गोष्टींसाठी मेहनत आहे. मेहनतीला पर्याय नाहीये. जेव्हा आम्हाला कळलं की आम्ही ही मालिका करतोय तर आता यात आपण नवीन काय करायचं, यात आपण प्रेक्षकांना नवीन काय दाखवायचं. सो यशचं कॅरेक्टर मी प्ले करतोय. तो 25 वर्षांचा मुलगा आहे, जसं आजकाल आपण म्हणतो जेनझी आहे तो. सो मला असं वाटलं की यशला आपण अजून यंग दाखवूया. म्हणजे आपण जसे दिसतोय त्याला आपण जरा चेंज करूया. आपण आपल्या लुक्सवर मेहनत घेऊया आणि मी कॉन्शियसली ती मेहनत केली आणि मी माझे 4-5 किलो वजन कमी केलं आहे कॅरेक्टरसाठी, जेणेकरून यश अजून छान दिसावा. आणि बऱ्यापैकी माझे प्रयत्न सफल झालेत असं मला वाटतंय. पण येस, इट्स अ लॉंग वे टू गो. जोपर्यंत यशचं कॅरेक्टर आहे, मालिका जितकी वर्ष चालेल किंवा जितके एपिसोड चालेल तोपर्यंत ही मेहनत मला करावीच लागणार आहे. बट आय एम हॅपी, नो कंप्लेंट्स. कारण की आयुष्यात एक चॅलेंज हवं आहे आणि एक कलाकार म्हणून हे चॅलेंज गरजेचं असतं. तुम्हाला हे ऑन द टोस ठेवतं की आपण काहीतरी आपण असं मरगळल्यासारखं नाही बसायचं, आपण रिलॅक्स नाही व्हायचं कुठेही. सो हे असे चॅलेंजेस गरजेचे असतात. सो ते चॅलेंज मी स्वीकारलं आणि डेफिनेटली यश हा जयदीपपेक्षा वेगळा आहे. यापूर्वी अधिराज होता, अधिराजपेक्षा यश वेगळा आहे. त्याला जर राग आला तर खूप तो शांत पद्धतीने त्या सिच्युएशनशी डील करतो. सो प्रत्येक मुलीला आवडेल, प्रत्येक आईला आवडेल असा हा मुलगा आहे. बाकी यश कसं आहे ते तुम्हाला मालिकेत बघायला मिळेलच. बट येस, मी मेहनत करतोय आणि मला नक्की खात्री आहे की ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना आवडेल. तू अगदी बरोबर बोलास. कारण ऍक्च्युली तुझी इन्स्टावरती पोस्ट बघितले होते ना, तू जिम वगैरे करत होतास तेव्हा असं डाऊट आला होता हा ना वेट लूज करतोय किंवा वेट गेन करतोय, पण काहीतरी करतोय, हा काहीतरी वेगळं आलं. तू लाठीकाठी शिकलीस आणि त्याच्यामध्ये खूप मेहनत लागली असेल ना प्रचंड, म्हणजे मानसिक आणि शारीरिक दोन्ही पणाला लागले असेल तुझ्या. पण तुला त्या लाठीकाठीमधून वेगळं काय शिकायला मिळालं? लाठीकाठी शिकलीस पण काहीतरी अजून एक वेगळी गोष्ट शिकायला मिळाली असेल, ती कोणती? कॉन्फिडन्स. किंवा आता मला कुठेही वावरताना मला थोडाफार डिफेन्स करण्याच्या ज्या टेक्निक्स आहेत त्या थोड्याफार आल्यात. म्हणजे मी घरी पण आता माझ्या आणि दादाची थोडी मस्ती चालते ना, तो गुदगुली वगैरे करायला येतो वगैरे असं तसं. तर मग मला कधी कधी थोडं इरिटेट झालं तर मग मला आपल्या लाता बिता सुरू होतात माझ्या. आता कॉन्फिडन्स आलाय तर मी घरी प्रॅक्टिस करते. सोबत पण असं हात पकडणं असेल, पायाला हात मारणं
कारण असते त्या कॉन्फिडन्स म्हणजे तू जे गोष्टी प्रोफेशनल शिकली होतीस त्या पर्सनल लाईफ मध्ये युज करतेस. ते आपण जे काही शिकतो भले आपण कलाकार आहोत कुठे होतो. कुठे ना कुठे होतोच तो आणि ते वाया नाही जात शिकलेलं. येस, तू जेव्हा परफॉर्म करत होतीस ना आता तुझ्या चेहऱ्यावरती ऍक्च्युअली तो कॉन्फिडन्स दिसत होता. तू नर्वस नाही झालीस. नाही तर काहीतरी नवीन गोष्ट शिकतो आपण तेव्हा पटकन नर्वस होतो ना. इतक्या जणांसमोर परफॉर्म करणं आणि कॅमेरासमोर परफॉर्म करणं जरा वेगळं आहे. सो ते जाणवलं की हिच्यामध्ये प्रचंड कॉन्फिडन्स आहे आणि ते बघून खूप भारी वाटलं. आता मला एक असा तुमचा पर्सनल प्रश्न विचारायचा आहे की महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी, तुमचा महाराष्ट्राचा नंबर 1 शो होता, तो 4.5 वर्ष गाजला. आता तुम्ही महाराष्ट्राचा नंबर 1 शो गाजवायला रेडी आहात. मग त्याच्यासाठी तुम्हाला वेगळा प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या मते सुख म्हणजे नक्की काय असतं? एक कलाकार म्हणून एक मालिका संपल्यावर लगेच दुसरी मालिका मिळणं आणि सकाळी उठून शूटिंग सेटवर जाणं, आपल्याला जे काम आवडतंय ते करायला जाणं, हे एक मोटिवेशन आहे. सो ते मोटिवेशन गरजेचं आहे. सो आय एम व्हेरी हॅपी अँड लकी. थँक्स टू स्टार प्रवाह आणि प्रेक्षकांचं प्रेम आहे त्यामुळे हे सगळं शक्य होतं आहे. सो माझ्यासाठी हे सुख आहे. किती गोड आहे हे. म्हणजे नक्कीच तुम्हाला सगळं क्वचित वेळ मिळाला असेल पर्सनल लाईफमध्ये स्पेंड करायला आणि लगेच तुम्हाला दुसरी मालिका मिळते. खूप मोठी गोष्ट आहे कारण ऑडियन्सचं प्रेम ॲक्च्युली वेगळं आहे तुमच्यावरती. जेव्हा स्टारनी पोस्ट टाकली होती की हा कोण असेल, हिचा हिरो कोण असेल, कमेंटमध्ये जयदीप 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 होतं. सो मी आम्हाला पण तुक्का लागला होता की हा असावा. पण नंतर प्रोमो बोलला अरे हाच आहे, आता जोडी फेमस होणार आहे. सो तुझ्या मते काय सुख म्हणजे? हेच आहे की एक मालिका संपल्यानंतर पटकन दुसरं काम आणि चांगलं काम स्टार प्रवाहासारख्या चॅनलवरती करण्याची संधी मिळणं हेच सुख आहे. आणि प्रेक्षक वाट बघणं आणि पहिल्यांदा असं झालं की जोडी रिपीट होते, तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हेच सुखकर गोष्ट आहे की एखाद्या जोडीला प्रेक्षकांनी एवढं जोडीवर प्रेम करणं आणि त्यांना पुन्हा एकदा एकत्र काम करताना बघायला उत्सुक असणं खरंच ही. आणि तेही 4.5 वर्ष आधी एक शो केल्यानंतर मे बी लोकांचं असं होऊ शकतं की आता नको, पण प्रेक्षकांची इच्छा आहे की बघावं आमचा बॉन्ड, आमची केमिस्ट्री बघावी. तर हेच होत आहे. किती कमाल आहे ही गोष्ट की प्रेक्षक आपली वाट बघतायत की आपण परत कधी येणार आणि एकत्र कधी येणार. सो खूप भारी फिलिंग आहे. अरे तुम्हाला बघायला ऍक्च्युली आम्हाला असं वाटलेलं की दशावतार बघायला आलेत प्रेक्षक, पण नाही, जयदीप गौरीला बघायला आले. बापरे म्हटले एवढी गर्दी फक्त दोघांसाठी. आणि आम्ही रिक्वेस्ट प्लीज आम्हाला इंटरव्ह्यू करू द्या यार, नंतर तुम्ही फोटो काढणार, नंतर असं खूप गर्दी केलेली. आणि वाईट पण वाटत होतं की ते इतके वेळ थांबले, आमच्यासारखे ते इतके वेळ थांबले. आम्हाला सुद्धा वाईट वाटतं की आपण इंटरव्ह्यूज करतोय आणि ते बिचारे 1-1 तास थांबलेत एका फोटोसाठी. सो आमचा हाच प्रयत्न असतो की कोणालाही नाराज नाही करायचं आहे. हे प्रेक्षक आपल्यावर एवढं प्रेम करतात आणि आपल्यासाठी ते इथे उभे आहेत एका फोटोसाठी. सो आपण त्यांची ही इच्छा पूर्ण केलीच पाहिजे. सो आमचा प्रयत्न हाच असतो की त्यांना नाराज नाही करायचं आहे. इंटरव्ह्यू झाले किंवा जेव्हा कधी आम्हाला वेळ असतो आम्ही त्यांच्यासोबत थोड्याशा गप्पा मारतो 2 मिनटं. आम्ही त्यांच्यासोबत फोटो काढतो. लहान मुलं येतात फोटोसाठी. आजकाल म्हणजे कॅमेरा का जमाना आहे, लेकिन बऱ्याच वेळा ना लहान मुलं ते कागद आणि पेन घेऊन येतात की मला सही द्या. ते किती छान. हातच घेऊन येतात, पेन पण वही नसते, पेपर नसते. फक्त सही करा. म्हटलं बाळा पेन कुठे आहे? नाही, पण सही करा. पेन आणावं लागत असेल त्यांना. म्हणजे त्यांचं मन नाही दुखावलं जाणार आहे कारण आम्ही आता कोकणातच शूट करणार आहोत, त्याच्यामुळे ते कधीही भेटू शकतात, आम्ही त्यांना भेटू शकतो, फोटोज काढू शकतो. मला कोकणावरून आठवलं, कोकणात आणि मुंबईत शूट करणं खूप वेगळं आहे. आणि कोकणामध्ये निसर्गरम्य म्हणजे प्रत्येक ऋतू बदलणार आणि प्रत्येक रंग बदलणार असं होतं. सो तुम्ही आता इतके दिवस आहात, तर तुम्हाला काय वेगळेपण जाणवलं इथे? यार कोकणातली मजा वेगळीच आहे. आपण जेव्हा एका आउटडोअर लोकेशनला जातो, एका नवीन लोकेशनला, तर तिकडचं एकतर एवढं निसर्गरम्य आहे कोकण. या मातीचा सुगंधच वेगळा आहे, इकडचं खाणं पिणं वेगळं आहे. सो आणि एक ऑडियन्सचा रिस्पॉन्स मला लाईव्ह बघायला मिळतो. ऑडियन्स तुमच्याकडे बघताय, तुम्हाला भेटायला येत आहे, तर खूप म्हणजे भारी फिलिंग आहे की आपण कोकणात आलो आहे आणि ही मालिका कोकण बेस्ड आहे. सो आता कोकणातला जो ऑडियन्स आहे ते खूप खुश होणार आहेत. त्यांना आपलीशी वाटणारी एक मालिका त्यांच्यासमोर येते. म्हणजे भाषाच एवढी आपलीशी आहे की अरे किती वेगळेपण जाणवतच नाही. तिकडे असं वाटतं की नाही आपलीच लोक आहे, सो आपल्याबद्दलच राहणार आहे. मग जाता जाता मला शेवटचा प्रश्न हा विचारायचा आहे की तुमच्यामधलं पर्सनल लाईफ आणि त्या कॅरेक्टरमधलं कावेरी आणि यश आणि तुम्ही जे आहात त्याच्यामधला वेगळेपणा काय किंवा साम्य काय आहे?
आता इतके दिवस तुम्ही शूट करताय, ऍटलीस्ट काहीतरी कळलं असेल ना, थोडंफार तरी. शूटिंग सुरू होऊन आता काही दिवसच झालेत. सो साम्य मी म्हणेन यशमध्ये तो खूप काम आणि कंपोज्ड आहे. आय थिंक मला असं वाटतं की मी पण थोडाफार तसाच आहे, कारण की स्वतःला नाही माहीत, मी नाही सांगू शकत माझ्याबद्दल की मी कसा आहे. आय थिंक तू सांगू शकतेस किंवा एक थर्ड पर्सन आपल्याला जेव्हा जज करतो तेव्हा तो सांगू शकतो. पण मला असं वाटतं की यशमध्ये पेशन्स खूप आहेत, लाईक मी. ओके, साम्य ते आहे आणि तू आणि वेगळे पण. पेशन्स वेगळेपण. यश ही एक अशी गोष्ट आहे जी त्याला करायची आहे पण ती तो करू शकत नाही आहे, तर त्याचे काही रिझन्स आहेत. आता ते रिझन्स तुम्हाला मालिकेत बघायला मिळतील, पण त्या गोष्टीमुळे तो खूप असं बंदिस्त फील करतो. तर मी तसा नाही आहे. मला जे करायचं आहे ते मी करणारच, बाय होक और बाय क्रूक. हां, सो ते मी करणारच. मग मला नाही कोणालाही हर्ट करून किंवा कोणालाही इजा देऊन नाही, पण मी यशसारखा नाही आहे. मी थोडासा मला जे पाहिजे ते मी मिळवायचा प्रयत्न असतो माझा. बट यश असा का आहे की तो बंदिस्त किंवा तसं का फील करतो ते तुम्हाला मालिकेत कळेलच. तर त्याबद्दल मी आता काही फार सांगत नाही. ते नाही सांगू शकणार, तर तू काय सांगू शकशील? साम्य म्हणजे कावेरीचं एक स्वप्न आहे आणि तेच तिच्या बाबांचं स्वप्न आहे. ते काय स्वप्न आहे अर्थात ते मालिका बघितल्यानंतर प्रेक्षकांना कळेल, पण आता ती त्याच्या मागे की मला ते स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि तिला जे हवं ते ती करतेच. मग ते कोणासाठी का असे ना, तिच्या जवळचे असतील तर ती कुठल्याही लेवलला जाऊ शकते. म्हणजे अर्थात सारखे अर्थात पण ते कोणाला दुखवणार नाही. पण जर अन्याय होत असेल तर ती आवाज. तर तिचं जे स्वप्न आहे ती त्यासाठी प्रयत्न करते आणि तसंच गिरिजाचं आहे की तिला जे स्वप्न आहेत तिच्या डोक्यात किंवा जे प्लॅन्स आहेत त्यासाठी ती मी म्हणजे प्रयत्न करत असते. आणि असाम्य किंवा वेगळे पण काय? बाकी सगळंच लाठीकाठी मला येत नव्हती, ते झाडावर कधी चढले नव्हते. स्ट्रॉंग आता थोडीफार गिरिजा झाली आहे आधीपेक्षा, पण अर्थात मला वाटतं ते आपण हळूहळू शिकत जातो आणि आपल्यात ते बदल प्रत्येक टप्प्याला होत असतात आपल्यामध्ये. बाकी सगळंच खूप अपोजिट आहे. खूप गोड गप्पा मारून मजा आली मला आणि असं खरंच भारी वाटते की इतका वेळ सांगून सुद्धा तुम्ही पेशन्सली काम करताय इथे आमच्यासोबत. Patience आहे. पण मला प्रेक्षकांसाठी किंवा प्रेक्षकांचा हा प्रश्न होता की गिरिजा आणि मंदार एकमेकांना काय कॉम्प्लिमेंट देतील, कारण 4.5 वर्ष तुम्ही एकत्र घालवली, आता पुन्हा घालवताय. सो ते असं ना, आपल्यातलं एक फ्रेंड किंवा एक मित्र वेगळा झालेला असतो निर्माण, तर तुम्ही एकमेकांना एक छोटीशी कॉम्प्लिमेंट काय द्याल किंवा 1 वर्ड कॉम्प्लिमेंट सुद्धा चालेल. वेल डन. आम्ही दोघं एकमेकांना आपण जी मेहनत केली आहे आणि पुन्हा 4 महिन्यात आपण परत आलो आहे. वेल डन यार. स्वतःचे थँक्यू सो मच. फक्त जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? आतापर्यंत जसं प्रेम केलंय करताय तसंच इथून पुढे करा. वेगळी भूमिका आहे त्याला सुद्धा तितकंच प्रेम द्या आणि आम्ही खूप उत्सुक आहोत या वेगळ्या भूमिकेतनं तुमच्या भेटीला यायला. तेव्हा आम्हाला आणि मालिकेतल्या सगळ्या कलाकारांना भरभरून प्रेम द्या आणि 28 एप्रिल पासून नक्की पहा 8 वाजता कोण होती सतू काय झाली सतू, फक्त आपल्या लाडक्या स्टार प्रवाहावर. थँक्यू.